अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा आपला व्हिडिओ आहे की तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं. बघा, आपण रोज तारक मंत्र म्हणत असतो. ज्याप्रमाणे स्वामींचा जप करतो त्याचप्रमाणे आपण कधीही तारक मंत्र म्हणत असतो. तारक मंत्र म्हणजेच काय, तर कोणत्याही संकटामधून दुःखामधून तारून नेणारा मंत्र. तारक मंत्र हा स्वामी महाराजांनी आपल्याला स्वतः स्वामी महाराजांनी स्वामी भक्तांसाठी दिलेला हा मंत्र आहे. त्याच्यामुळे तारक मंत्र हा खूप प्रभावी असा मंत्र आहे. या मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा, प्रत्येक संकटातून वाचविणारा, कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोलच आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे. कोणी आजारात त्रस्त आहे, कोणावर काही संकट आहे आलेलं आहे, तर कोणी दुःखामध्ये आहे की कोणी काळजीत आहे. अशा वेळी ही सर्व संकटे दुःखे तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र स्वतः आपल्याला दिलेला आहे. स्वामींच्या या तारक मंत्राने इच्छापूर्ती किंवा भयमुक्तीसुद्धा दूर होते. त्यामुळेच या मंत्राला भयमुक्त मंत्र असे देखील सुद्धा म्हणतात. स्वामींच्या या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण आपण रोज करतच असतो. स्वामी महाराजांच्या तारक मंत्राचा जप केल्यानं अशक्य कामेही शक्य होतात. स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो. तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते. हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकार चिंतांपासून मुक्त करतोच, तसेच आपल्या मनावरील जे दुःखाचे ओझे असते तेही हलके होते. तुमच्या जीवनातील कोणतीही समस्या असेल, कोणत्याही समस्येतून मार्ग सुटत नसेल तर नक्की तारक मंत्राचे पठण रोज करायला सुरुवात करा किंवा त्याबरोबरच तारक मंत्राचे अनुष्ठानही करा. बघा, नक्कीच मार्ग मिळेल आणि सहजपणे संकटातून मुक्तता होईल. चला तर पाहूया तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे. आर्थिक समस्या असेल, नोकरीविषयी प्रॉब्लेम्स असतील किंवा घरामध्ये कटकटी होत असतील किंवा घरामध्ये भाऊ किंवा पती वडील यांना व्यसन असेल तर नक्कीच तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करा. बघा, नक्कीच फायदा होईल. तर बघा, अनुष्ठान आपण कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकतो. पण आता दत्त जयंतीनिमित्त आपण 11 किंवा 21 दिवसांसाठी तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकतो. तर अनुष्ठान कसे करायचे, तर आपण तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे त्या दिवशी आपण पहाटे लवकर उठायचे आहे. त्यासाठी तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी कोणत्याच पूजेची मांडणी करायची गरज नाही. आपल्या देवघरातच स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्याला हा अनुष्ठान करण्याला सुरुवात करायची आहे. अनुष्ठान म्हणजेच आपल्याला संकल्पपूर्वक तारक मंत्राची सेवा करायची आहे. तर संकल्प कसा करायचा, तर आपण ज्या दिवशी सुरुवात करणार आहे अनुष्ठानाला त्या दिवशी सकाळी स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्याला उजव्या हातावरती पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि एक फूल टाकून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायचे, कुलदेवीचं स्मरण करायचे, आपल्या ग्रामदेवीचं स्मरण करायचे आणि कुलदैवतांचं स्मरण करून आपल्याला स्वामींना आपलं नाव आणि गोत्र सांगायचे. जर गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं आणि आपल्या मनातील जी इच्छा आहे त्या इच्छेसाठी मी संकल्पपूर्वक तारक मंत्राचे अनुष्ठान करत आहे असं स्वामींना म्हणायचं आणि माझी ती इच्छा पूर्ण करा स्वामी असे म्हणून ते पाणी ताम्हणात सोडायचं आहे. असा आपल्याला संकल्प करून आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आता 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे, तर दत्त जयंतीपर्यंत आपण 21 दिवस त्याचे तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकतो किंवा 11 दिवसाचे अनुष्ठान करू शकतो. आता आपण बघा, 6 तारखेपासून 26 तारखेपर्यंत 21 दिवस स्वामीचरित्र सारामृत कसे करायचे, 21 पाठ कसे करायचे त्याबद्दलची ही माहितीचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्या सेवेबरोबरच आपण तारक मंत्राचीही सेवा करायची आहे. किंवा गुरुचरित्र पारायण करायला वेळ नसेल किंवा स्वामीचरित्र पारायण करायला वेळ नसेल तर नक्कीच तारक मंत्राची तरी सेवा दत्त जयंतीनिमित्त करायला विसरू नका. संकल्पयुक्त सेवा करताना मांसाहार करू नका, एवढा एकच नियम आहे या सेवेचा. तुम्ही जर 11 दिवसांची सेवा करणार असाल तर तुम्ही 11 दिवस रोज 51 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा किती वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणणार आहात तेच तुम्ही संकल्प करताना स्वामींना सांगायचं आहे आणि रोज तेवढ्याच वेळा तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्येही तारक मंत्र आहे किंवा तुम्ही एका पानावरती लिहूनही तारक मंत्र म्हणू शकता. तारक मंत्र म्हणताना आपल्याला बसण्यासाठी अगोदर आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे.
जर तुम्ही रोज 108 वेळा तारक मंत्र म्हणत असाल तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठी इच्छा असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल. जर 11 दिवसाचे अनुष्ठान केलं असेल आणि तुम्ही रोज 11 दिवस रोज 108 वेळा तारक मंत्र म्हणत असाल तर तुम्हाला एका बैठकीतच 108 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला स्वामींची आरती करायची आहे. तारक मंत्र म्हणायच्या अगोदर आपल्याला श्री स्वामी समर्थ एक माळ जप करायचा आहे. त्यानंतर 108 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि स्वामींची आरती करायची आहे. बघा, रोज 108 वेळा तारक मंत्र म्हणा. कितीही अवघडातील अवघड इच्छा असू द्या मनातील नक्कीच पूर्ण होईल. आणि जर तुम्ही 21 वेळा म्हणत असाल तरीही चालेल, 51 वेळा म्हणत असाल तरीही चालेल. पण संकल्प करताना तुम्ही जेव्हा स्वामींना म्हटलं असेल की मी रोज 21 वेळा म्हणेन किंवा 51 वेळा म्हणेन 11 दिवस, तर तुम्हाला 11 दिवस रोज तेवढ्याच वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला देवपूजा ही पहाटे करून तारक मंत्र म्हणजे संकल्प करायचा आहे पहिल्या दिवशी. आणि दत्त मंदिरात जाता आले किंवा स्वामी मंदिरात जाता आले तरीही चांगले, नाही आले तरी तुम्ही घरात बसूनही पहिल्या दिवशी आपली इच्छा मनातील स्वामींना सांगू शकता आणि सेवेला सुरुवात करू शकता. बघा, खूप कमी वेळात होणारी ही सेवा आहे आणि अतिशय फलदायी अशी सेवा आहे. खूप तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. स्वामींनी स्वतः तो स्वामी भक्तांसाठी दिलेला हा मंत्र आहे. जर तुम्हाला कुठली सेवा करायला जमत नसेल किंवा वेळच नसेल तर तुम्ही नक्की तारक मंत्राचे अनुष्ठान दत्त जयंतीनिमित्त मार्गशीर्ष महिन्यात करा. बघा, खूप छान असा अनुभव येईल. किती मोठं संकट असेल तर त्यातून नक्कीच मार्ग मिळेल. आणि तारक मंत्र म्हणायच्या अगोदर आपल्याला सेवेला सुरुवात करायच्या अगोदर बसताना आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तो ग्लास स्वामींच्या फोटोसमोर बसून स्वामींच्या फोटोसमोर ठेवायचा आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. आणि सेवा पूर्ण झाल्यानंतर त्या ग्लासमधले पाणी तीर्थ म्हणून सगळ्यांना घरातील प्यायला द्यायचे आहे आणि आपण स्वतःही प्यायचे आहे. बघा, त्या तारक मंत्राचे पाणी आपण बनवतो त्याचेही खूप चमत्कारिक अनुभव येतात आणि खूप जणांना आलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला अशी सेवा करायची आहे. आणि तारक मंत्र म्हणताना आपल्याला स्वामींच्या फोटोकडे एकटक बघायचं आहे. मनात कुठलीच इच्छा आणायची नाही, फक्त स्वामी, आपण आणि तारक मंत्र एवढेच. बघा, मनातील नक्कीच इच्छा पूर्ण होईल. सेवा करायला विसरू नका. नक्की तारक मंत्राचे अनुष्ठान करा आणि रोज नित्यसेवेमध्येही स्वामींचं तारक मंत्र 3 वेळा तरी रोज म्हणत जावा. तारक मंत्रामुळे खूप अशक्यही गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आणि तारक मंत्र हा असा मंत्र आहे की जो आपल्याला कुठल्याही संकटामधून दुःखामधून तारून नेणारा मंत्र आहे. त्यामुळे नित्यसेवेमध्येही तारक मंत्र रोज म्हणत जावा. आणि मार्गशीर्षमध्ये दत्त जयंतीनिमित्तही तारक मंत्र अनुष्ठान नक्की करा. खूप छान अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ सर्वांना.